म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केलाय. महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर सरकारने दिली आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा आता वाटप सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याबद्दल मोठी माहिती दिली आहे. माहिती अशी आहे की आता 2024चा जो काय पीक विमा आहे, 2020चा जो काय पीक विमा आहे, तो केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विम्याचा दुसरा टप्पा आज दिला जात आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या रकमेचं हस्तांतर सुरू होत आहे. ज्या शेतकरी मित्रांना अद्याप पीक विम्याचा 1 पण रुपया भेटला नाही त्यांच्यासाठी हे खूप मोठी बातमी आता सरकारने दिली आहे. 2 वाजल्यापासून वितरण सुरू झाणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने एक सांगितलं आहे, हा पीक विमा त्याच शेतकरी बांधवांना मिळणार ज्या की शेतकरी बांधवांचं नाव यादीमध्ये आलं आहे. यादीमध्ये आज जर काय तुमचं नाव आलं तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पीक विमा जमा केला जाणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही भरपूर बातम्या पाहिल्या, पीक विमा आज येईल, परवा येईल, परंतु तुम्हाला पीक विमा भेटलाच नाही. आता याचं कारण की पीक विमा मंजूर देखील झाला होता परंतु दाबून ठेवला जात होता. अखेर ते प्रकरण आता उघड झालं आहे. आज दुपारपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याबद्दल निर्णय आता शासनाने घेतलेला आहे. आता चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, पगार हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हा 2020 ते 2024 या 3 वर्षाचा प्रलंबित असलेला पीक विमा आहे जो सोडण्यासाठी आज मुहूर्त लागला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याचसोबत जिल्हा सहकारी बँक अशा विविध बँकांमध्ये आता पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निधी हस्तांतरित होत असल्यामुळे भरपूर दिवसांची प्रतीक्षा शेतकऱ्यांची आता संपत आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, जो काही मागील महिन्यांपासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता. पत्रकारांनी याबद्दल विचारणे केल्यावर मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला आज तातडीने आदेश दिले आहे. हेक्टरी एकूण 20,000 रुपये पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे आता गावोगावी आनंदाचे वातावरण तयार झालं आहे. कारण की शेतकऱ्याची प्रतीक्षा खऱ्या स्वरूपात आज संपली आहे. आता सर्वात महत्त्वाची यादी या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजेच की हा अंतिम निर्णय असतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने 16 जिल्ह्यांची यादी आता जाहीर केली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा आज सुरू झाला आहे. त्यामुळे या 16 जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये आता येत आहे. आता सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल अशी फक्त इथून मागे वाट पाहिली होती. बातम्या पाहू शेतकऱ्यांना कंटाळा देखील आला आहे. परंतु बघा ठामपणे कोणीही सांगितले नव्हते की पीक विमा कधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल. आता मात्र डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सांगितले आहे
पीक विमा आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. जर तुम्ही 2020, 2021 किंवा 2024 मध्ये पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावर पीक विमा सोडण्यासाठी आज तो शुभ मुहूर्त लागला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. आता एका मिनिटामध्ये यादी पाहून घ्या. जर यादीत नाव आलं तर अत्यंत मोठी खुशखबर तुमच्यासाठीच आहे. पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यामध्ये आली आहे. यामध्ये 2020 पासून 2021 आणि 2024 या 3 वर्षांची यादी केंद्र सरकारने मंजूर केलेली आहे. हा 3 वर्षांचा प्रलंबित पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आज जमा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा अंतिम निर्णय असल्याचं या ठिकाणी दिसत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्येक पिकानुसार पीक विम्याची रक्कम वेगळी मिळणार आहे. म्हणजेच की तुमच्या पिकाचे 2020 किंवा 2021 किंवा 2024 मध्ये झाले तुमचे नुकसान ते आता भरून निघत आहे. बघा, अर्ज भरताना तुम्ही कोणते पिकं नोंदवली होती त्या पिकानुसार तुम्हाला आता पीक विमा मिळत आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता याचे कारण म्हणजे काही शेतकरी अर्धवट माहिती घेतात, त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हे स्पष्टपणे समजत नाही. आता मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश काढल्याने हा निर्णय अंतिम झाला असून खरोखर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होतोय. आता बघा, पिकांची यादी पाहून घ्या. त्यानंतर अगदी एका मिनिटामध्ये आपण जिल्ह्यांची देखील यादी पाहून घेऊया. भात पिकासाठी उदाहरणार्थ सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी 2020 पासून तर 2024 मधील नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यापासून जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, म्हणजे की अगदी आता काहीच तासामध्ये वितरण या ठिकाणी सुरू होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. परंतु हा निधी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी देखील तुम्हाला मिळू शकतो. कारण पीक विमा वितरण झाल्या सर्व शेतकऱ्याला निधी मिळत नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, बाजरी पिकाच्या नुकसानीसाठी उदाहरणार्थ सोलापूर, सांगली येथे हेक्टरी 32,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहे. आता भुईमुग पिकाचे 2020 पासून 2024 मध्ये नुकसान झाले असल्यास शेतकऱ्याला 45,000 रुपये 3 वर्षांचा मिळून पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर दुसरा टप्पा आज खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस नक्कीच गोड गेला असेल असं म्हणलं तरी काही हरकत पडणार नाही. सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी शेतकरी बांधवांना गेल्या 3 वर्षांचा पीक विमा मिळून 55,000 रुपये सर्वात मोठा निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर मूग पिकासाठी 28,000 रुपये. बघा, नोंदीनुसार तुम्हाला पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. आता यादी अत्यंत महत्त्वाची आहे. यादी आता पाहूनच जा, कारण की यादीशिवाय आता कळणार नाही की कोठे निधी हा मिळणार आहे. बघा, उडीद पिकाचा जर विचार केला तर 25,000 रुपये मिळणार. त्याचप्रमाणे बघा, तूर पीक व या ठिकाणी कापूस पीक सर्वात जास्त निधी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला आहे. बघा, तूर पिकाला 47,000 रुपये तर कापूस पिकाला 60,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, ज्या 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे त्यांची यादी सरकारने आता जाहीर केलेली आहे. त्या 16 जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचा प्रथम क्रमांक आहे. त्यानंतर नागपूर, त्यानंतर आलेले आहे परभणी जिल्हा, त्यानंतर यवतमाळ झाल्याच्या नंतर बीडच्या नंतर जालना,
धुळे आणि छत्रपती संभाजीनगर ज्यालाच की मागे औरंगाबाद देखील हे त्याचं जुनं नाव पडलेलं आहे. बघा 8 जिल्ह्यांचा समावेश. त्याच व्यतिरिक्त आणखीन रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला आणि अमरावती अन्य 8 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचाही या यादीमध्ये समाविष्ट करण्यामध्ये आला आहे. आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, संपूर्ण लाभ आणि पात्रता जाणून घ्या. सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा आता या ठिकाणी तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड काढून घेतलं असेल तर तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. फार्मर आय डी कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलं त्यांना कसलीच अडचण येणार नाही आणि त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही निधी येऊ शकतो. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.